तर मित्रांनो, आता इथनं तुम्हाला पूर्ण मोठा व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता. आता थोडंसं वरती आले. She moves like a map with no borders. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की वातावरण बघा पावसाचं आलेलं आहे. काही पूर्ण म्हणजे पूर्ण वातावरण आहे पावसाचं होऊन गेलेलं आहे. आणि आता तर उन्हाळा चालू आहे. काय भरोसा, पावसाचं वातावरण कधी पण बदलू शकतं, कधी पण पाऊस पडू शकते. बघू शकता असं वातावरण झालेलं आहे बघा. आणि या टायमाला जर वातावरण असं झालं ना तर खूप मस्त वाटतं. आणि दुपारी मला ब्लॉग बनवायचा होता काहीच, पण खूप खतरनाक वारा सुटलेला होता जोरात. आणि हे बोलायला गेलो का आवाज पण नीट येणार नाही माईकमध्ये. म्हणून मित्रांनो थोडासा हवा शांत होतील मी मग ब्लॉग बनवायला आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता वातावरण एक नंबर असं झालेलं व्ह्यू. ढगं बघा, बघू शकता. हे बघा लय भारी. अशी मजा फक्त पहिला पाऊस पडायला झाला तेव्हाच होतं, नाही तर पावसाळा चालू झाला का नंतर वातावरणाची मजाच नाही. तुम्ही बघू शकता खूप भारी वाटतं वातावरण. आणि पण लय मस्त वाटतं राहिलात. आणि मस्त ब्लॉग काढायला पण मला नंबर वाटते, मजा येते. हे बघा पूर्ण तुम्ही बघू शकता. सगळीकडून तुम्हाला गोल गोल दाखवतो मित्रांनो. आणि सूर्य पण भारी ढगांच्या आडाला लपलेला आहे. तुम्ही बघू शकता तो बघा. तर मित्रांनो, आपण आता ना थोडं पुढं जाऊ, मोकळे तुम्हाला दाखवतो एक नंबर. आणि लय भारी आता एकदम मोकळा आवाज येत असेल तुम्हाला पण. आणि काय भरोसा पावसाचा केव्हा पण पडू शकते. आणि आज 30 तारखेला तरी पाऊस सांगितलेला होता, तसं पण वातावरण झालेलं आहे पावसाचं. पण काय भरोसा पडू बी शकत आहे, रात्री बित्रीचे पडून. तर मित्रांनो, माझं चेहऱ्याला इथं लागलेलं आहे ना, तर ते कॅमेरामध्ये थोडंसं शो जात असेल. तर मित्रांनो काय करणार आहे, आता ते झालं ते होणारच आहे. आणि तुम्ही बघू शकता हे बघा सूर्य कसा दिसतं, एक नंबर वाटतं आता. आणि मित्रांनो त्याच्या कारण थोडंसं कॅमेराचा शो पण जातो आहे ना. काल थोडं पडलेलो आहे मित्रांनो तवा. आणि थोडं पुढं जावं आता आपण रस्त्यावर जाऊन बघूया. बघू शकता तुम्ही सनराईज काय मस्त वाटते, बघितलं ना. तर मित्रांनो आता मस्त आपण रोडावरती आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि मागून पावसाचा नंबर वाटतंय. आणि सूर्य पण लय भारी उमलेलं आहे. आता डोबणार आहे मित्रांनो, तसं काही नाही. हा सरळ जातो आमच्या गावाकडे रस्ता, तुम्ही बघू शकता. किरण बघा सूर्याची. तर मित्रांनो, आता इथनं तुम्हाला पूर्ण मोठा व्ह्यू दाखवतो, तुम्ही बघू शकता. आता थोडंसं वरती आलेलो आहे मी. हे बघा पूर्ण मी तुम्हाला दाखवतो. आणि बघा काही भारी दिसतंय संध्याकाळचं व्ह्यू. आणि पावसाचं पण वातावरण झालेलंच बघू शकता, खूप खतरनाक झालेलं. तर मित्रांनो, दिवसाच्या जर एवढं खतरनाक खूप ऊन होतं आणि आता खूप भारी वातावरण झालेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला कोणी काही बोललं की तुझ्याकडनं होणार नाही, तर भावांनो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि तुम्ही तुमच्या स्वतःचं मनाचं ऐका. कारण मी पण आपल्याला पण हसते असे ब्लॉग बनवता आपण, पण आपण काही लक्ष देत नाही मित्रांनो. मनात आलं ते करायचं. आणि मला मनात आलं आहे, मी ब्लॉग बनवते. माझ्या ब्लॉगला तर व्ह्यू जात नाही, तरी पण आपण सोडत नाही ब्लॉग बनवणं, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, पावसाचं वातावरण झालंय, उन्हाळा लागलाय. हे बघा
काळे ब्लॅक ढगे धवळे ढगे ते खतरनाक वाटते. तर मित्रांनो सूर्य ना एवढा खाली गेलेला आहे तरी एवढा खाली तरी ऊन लागतंय माहिती आहे का एक साईडनी. आणि हवा खूप शांत आहे आता. आणि हवा असली का मित्रांनो ब्लॉक करता येत नाही. आणि कॅमेऱ्यामध्ये शूट तर होतं तेवढंच का आवाजच येत नाही नीट. हवेचाच आवाज राहतो. हवा जास्त जोरात चालू राहते. आणि तसं पण मी प्रयत्न तर करतो एडिटिंगमध्ये हवा गायब करतो. पण एवढी पण एडिटिंगमध्ये ना आपल्याला गायब करता येत नाही मित्रांनो हवा. मित्रांनो तुम्हाला मी 2-3 वेळा या असे ब्लॉगमध्ये 2-3 ब्लॉगमध्ये तुम्हाला हे व्ह्यू दाखवलेले. पण आजचा व्ह्यू एक नंबर आहे. आणि मस्त पण आहे. कारण कसं माहिती आहे का आज ढग पण लय दिसत आहे. आणि खूप मस्त वाटतं वातावरण. बघू शकता तुम्ही मागं पण ढग दिसत आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून खूप मस्त वाटू राहिलं. आणि तुम्हाला बघायला पण मस्त वाटेल गाईस. चला मित्रांनो आपण तिकडे जाऊ. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवला होता मागच्या ब्लॉगमध्ये. त्यात तिथं जायचा प्रयत्न करू. चला आणि तुम्हाला आता आमच्या वणीचं गाव दाखवलं तर एकदम क्लिअर दिसणार आहे. कारण संध्याकाळचा ब्लॉग काढतो आहे ना. आणि एवढं त्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं तेव्हा आहे ना धुकं जास्त होती. पण आज काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता हे बघा वणी एकदम क्लिअर. ही बघा वणी एकदम क्लिअरली दिसते ना तुम्हाला तसं. तर कारण कसं ते सूर्याच्या साईडला आलेला आहे ना संध्याकाळच्याच टायमाला. आणि संध्याकाळचीच माझं असं म्हणणं आहे मित्रांनो की संध्याकाळचीच आता ब्लॉग काढत जावा. आणि क्वालिटी पण एक नंबर वाटते किंवा बघू शकता तुम्ही. एवढाच क्वालिटी व्हिडिओ एक नंबर येतो आहे. माझं तोंडाचा शो बिघडून जातो आहे मित्रांनो. बरोबर आहे की नाही. आता काय करणार आहे. तर मित्रांनो इथं हे दिसतंय तुम्हाला हे मंदिराचं काम चालू आहे वणी. आणि दिसतंय वणीपेक्षा ते सेप्टिशनच मला मोठं वाटतंय. वणी खरी तर तुम्हाला इकडं दाखवतो. इकडं आहे पण इकडं रो हाऊस आहे. मित्रांनो तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये हे दाखवलं होतं हे चिडं चटून गेलं होतं. तर मित्रांनो त्यांच्या साईडला सुद्धा चटलं ते मी घरी दिसते का तुम्हाला. तिकडं सुद्धा चटून गेलेलं होतं मागच्या वेळेस. तर मित्रांनो आपल्या घरी ना आज कोणीच नसतं. तर मित्रांनो कसं झालं का घरचे ना लग्नाला जाणार होते. तर काहीच अचानक पाहुणे आले आणि माझा मूडच खराब झाला. असं माझं म्हणणं होतं की मी आज घरी एकटाच राहील मस्तपैकी आज ब्लॉग शूट करेल. तर मित्रांनो तसं काही झालं नाही. आणि माझा प्लॅनच फेल झाला गाईस. आणि मला घरातच ब्लॉग बनवायचा होता मस्तपैकी. मला एक आयडिया आठवली होती मित्रांनो. पण आता कसं पाहुणे आल्यात तर मग प्लॅन माझा कॅन्सल होऊन गेला. आणि घरचे गेले लग्नाला. आणि मग मी आता संध्याकाळ झाला मग इकडं आलो. मग ब्लॉग बनवायला लागलो. माझं पण म्हणणं होतं की आता मस्त संध्याकाळीच ब्लॉग बनव मस्त. मी इकडं आलेलो आहे आणि ब्लॉग बनवतो मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग शूट करता करता मी पण थोडासा गुचकतो गाईस. सांभाळून घ्या मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं काचा एवढ्या पडलेल्या आहे ना. अरे या खडकावर बसायचं मन होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे बघा काचा एवढा पडलेला आहे ना गाईस. चराच्या बाहेर आहे बघा. आणि इथं आहे ना बसायचं मन होत होतं. पण कसं आहे काचामुळं बसता येणार नाही. आणि लोक दारू पितात आणि इकडंच फोडून टाकतात. बघा ते पडलेलं आहे इथून तिथूनच त्या काचाच पडलेलं आहे बघा पूर्ण. आणि आपल्याला आजचं वातावरण खूप आवडलं गाईस. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि तो दिसला का तुम्हाला काय क्वालिटी दिसते मित्रांनो बघा. मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा.